मावशी, अगं तू दूध घेऊन आलीस? हो, डेअरी इथेच तर आहे बाजूला, आणि मला सकाळी ना ताज्या दुधातला चहा लागतो बाई. बरं केलं. पण मावशी, आपण पोलिसांना कळवलं नाही हे काही मला अजूनही पटलेलं नाही. नको आदित्य, सुरेशराव कसे आहेत माहितीये ना तुला. अहो पण कधी ना कधी त्यांना समजवावं लागणारच आहे ना. हो, पण आदित्य, काही दिवसांपूर्वी तू जे मला सांगत होतास तेच मी तुला सांगते. हे बघ, बाबांच्या तब्येतीचा काहीच भरवसा नाही. उगाच अनोळख्या ठिकाणी त्यांना काही व्हायला नको रे. त्यामुळे सध्या वेळ निभावून नेण्याखेरीज आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. आणि तसंही उद्या जर बाबा तुला असं म्हणाले की तुम्ही का बोलावलं पोलिसांना, तर ते नाही आवडणार मला. त्यामुळे प्लीज शांत हो, प्लीज. मला वाटतं आपण नवीन लॅचेस बसवून टाकूया. हा, गुड आयडिया. चहा संपू आणि लगेच निघूया. कमालच झाली नाही का ग चोरी म्हणजे. माझा तर ना अजून विश्वासच बसत नाहीये. हो ग, खरंय. आपण ना वाडीत राहतो ना, म्हणून निदान जाग तरी आहे. पण तुला सांगू का अर्चू, हल्ली ना ग फ्लॅट्स मध्ये राहणाऱ्या वयस्कर लोकांचा ना जरा प्रॉब्लेमच झालाय. हो, म्हणजे जे बिचारे म्हातारी फ्लॅट्स मध्ये राहतात ते स्वतःला कसे प्रोटेक्ट करत असतील ग. विजया, खरं सांगू म्हणजे ना, या बाबाजींकडे जेव्हा चोरी झाली तेव्हा हे बाबाजी आणि मेघनाची आई घरी नव्हते. हे फार उत्तम झालं नाही का. हो खरंच ग.